जांभळी येथे रॉड आणि पाईपच्या साह्यानं अज्ञात हल्लेखोरांकडून एकाची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ। जांभळी तालुका शिरोळ येथील संदीप भाऊसाहेब पाटील वय 42, व्यवसायानं जिम ट्रेनर यांची लोखंडी रॉड व पाईपनं डोक्यात वर्मी घाव घालून अज्ञात हल्लेखोरांनी मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कुर्डेमळा जांभळी जयसिंगपूर रिलायन्स पेट्रोल पंप रोड या परिसरात घडली। या घटनेमुळे जांभळीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जांभळी येथील जिम ट्रेनर संदीप पाटील यांना अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉडनं डोक्यावर व शरीरावर जोरदार मारहाणीत गंभीर जखमी केलं। पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले। दरम्यान हत्या केल्यानंतर आरोपींनी MH14 FC 0945 क्रमांकाचे 4 व्हीलर इर्टिगा गाडी घटनास्थळी सोडली असून गाडीमध्ये लोखंडी रॉड व कोयता आढळून आलाय। यानंतर आरोपी घटनास्थळावरून पलायन झाले। घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्यासह शिरोळ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला। घटनास्थळाजवळ एक 4 चाकी व एक दुचाकी वाहन लोखंडी रॉड आढळून आलं। या वाहनांचा तपास पोलीस करतायत। हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून वैयक्तिक वाद, आर्थिक व्यवहार किंवा अन्य कारणामुळे ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचं काम सुरू असून लवकरच आरोपींचा छडा लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। संदीप पाटील यांच्या हत्येमुळे जांभळी परिसरात खळबळ उडाली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।